तुम्हालाही तुमचा कांदा वखारीमध्ये ठेवायचा आहे आणि कांदा जास्त दिवसही टिकला पाहिजे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऋषिकेश शिरकर. स्वागत आहे तुमचं कृषी विथ ऋषी यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, आपल्याकडं जर सध्या पाहिलं तर बऱ्याच जे काही कांदाच्या हार्वेस्टिंग जे आहेत, ज्या काही कांदा काढणे आहेत, तर त्या बऱ्यापैकी प्रमाणामध्ये आपल्याकडे चालू आहेत. आणि हीच कांदा काढणी चालत असताना आत्ता सध्याचा जर रेटचा विचार केला तर याच्यामध्ये रेट जे आहेत तर ते खूप साऱ्या प्रमाणामध्ये आपल्याला पडलेले पाहायला मिळतात. 5 ते 6 रुपये किलो आपल्याला त्या ठिकाणी प्रति किलोला भाव मिळालेला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि याच 5 ते 6 रुपये किलो जो काय भाव आहे त्याच भावाने जर कांदा विकला तर तो परवडण्याचा होत असल्यामुळे बरेच शेतकरी जे काय आहेत तर ते कांदा जो काय साठवून ठेवण्याचं जे काय आहे तर त्याच्याकडे लक्ष देत आहेत. आणि हाच कांदा साठवून ठेवत असताना आपल्याला जास्त दिवस टिकण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये काही खबरदारी घ्याव्या लागतात. तर तेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आता तुम्ही जर या ठिकाणी माझ्या इथे जर पाहिलं तर या ठिकाणी कांदा साठवणुकीची जी काय आहे तर ती आपण या ठिकाणी करून ठेवत आहे. कारण आणि जे काय साठवणूक करत असतो तर त्यावेळेस आपल्याला काही खबरदारी घ्यायच्या लागतात. त्याच्यानंतर त्याच्या म्हणजे काढणीच्या अगोदर आणि काढणीच्या नंतर आपल्याला काही जे काय खबरदारी आहेत तर त्या घ्याव्या लागतात. त्याच्यामध्येच जे काय कांदा काढणीच्या अगोदर आपल्याला काय खबरदारी घ्यावं लागतं. तर ज्यावेळेस तुमचा 60 ते 65 दिवसाचा कांदा होत असतो तर त्या ठिकाणी आपल्याला जे काही नत्राचं प्रमाण आहे तर ते कमी कमी करत पूर्णपणे आपल्याला त्या ठिकाणी बंद करून टाकायचं आहे, की ज्याच्यामुळे आपल्याला कांद्याची जी काय टिकवण क्षमता आहे तर ती त्या ठिकाणी वाढलेली पाहायला मिळेल. त्यानंतर ज्यावेळेस आपला कांदा एक 10 ते 15 दिवसानंतर हार्वेस्टिंगला येणार आहे, काढण्याला येणार आहे, त्याच्या अगोदर जे काय पाणी आहे तर ते पूर्णपणे आपल्याला त्या ठिकाणी बंद करायचं आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही पाणी जर जास्त दिलं, कंटिन्यू ओलावा जर टिकून राहिलं तर त्याच्यामध्ये मूळकूज किंवा सडण्याचं प्रमाण आपल्याला त्या ठिकाणी आलेलं पाहायला मिळते, की त्याच्यामुळे आपल्याला जो काय कांदा आहे तर तो जास्त दिवस टिकलेला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही काढणी करत असता तर त्यावेळेस आपल्याला जो काय तुम्ही कांदा काढत असता तर तो किमान 1 दिवस तरी तुम्ही तो पातीखाली झाकून ठेवला पाहिजे, की ज्याच्यामुळे जो काय कांद्यामध्ये टफनेस असेल किंवा माती ते जी काही त्याची पातीमधला पूर्ण रस मानेमध्ये जाऊन आणि कांद्यामध्ये जाऊन जी काही टफनेस आहे किंवा हार्डनेस आहे तर तो त्या ठिकाणी निर्माण होऊन जो काही कांदा आहे तर तो त्या ठिकाणी कडक बनलेला आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही काटणी करत असता, त्याची कटिंग करत असता तर त्यावेळेस आपल्याला जो काही कांद्याकडल्या मानेकडली जी काय बाजू आहे किंवा जी काही मुळे आहेत तर त्या आपल्याला 2 ते 1.5 बोट आपल्याला ठेवून त्या ठिकाणी कटिंग करायची आहे, की ज्याच्यामुळे जे काय बुरशी वगैरे त्याच्यावर येणार आहेत तर त्या लवकर कांद्यामध्ये एंटर होऊन त्या ठिकाणी आपल्याला कांदा खराब होऊ नये याच्यासाठी आपल्याला काही अंतर ठेवून त्याच्यामध्ये कटिंग करावी लागते. त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही कटिंग केलेला कांदा आहे तर ती तुम्हाला एक उरळी घातल्यावानी किंवा ढीग घातल्यावानी आपल्याला त्याच्याखाली पातीखाली आपल्याला एक 5 ते 6 दिवस ठेवायचं आहे, की जी तुम्ही कांद्याची मान कट केलेली आहे तर ती पूर्णपणे आपल्याला त्या ठिकाणी बंद होईपर्यंत आपल्याला तो त्या ढिगाखाली ठेवायचा आहे, की ज्याच्यामुळे जे काय बुरशी वगैरे तुम्ही साठवणूक केल्याच्या नंतर ज्यावेळेस बुरशी वगैरे येणार आहेत तर ती त्याच्यामध्ये जाऊ नयेत. म्हणून आपल्याला ती पूर्णपणे मान बंद होईपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी त्या ढिगाखाली चांगला मुरण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी ठेवायचं आहे. याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही कांदा चाळीमध्ये टाकत असता, वखारीमध्येच टाकत असता तर त्यावेळेस आपल्याला काळजी घेणं खूप महत्त्वाचं असतं, की ज्यावेळेस तुम्ही कांदा चाळीमध्ये कांदा टाकत असता तर जास्तीत जास्त कांद्या चाळीची उंची ही जास्त नसावी. कारण ज्यावेळेस जर जास्त उंची असेल तर जो काय खालचा कांदा आहे तर तो वरच्या कांद्याच्या ओझ्याने खालचा कांदा आपल्याला त्या ठिकाणी सडलेला पाहायला मिळतो किंवा फुटलेला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, कांदा साठवणूक करत असताना जे काय तुम्ही केमिकल्स वापरतात, तुम्ही ज्या काय पावडर्स वापरतात त्याच्यामध्ये तुम्ही जे काय आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये ओनिकेटर किंवा डेसिकेटर ही पावडर वापरू शकता, की जी पूर्णपणे ऑर्गॅनिक आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि त्याच्यामध्ये जी काही कीटक येणार आहेत किंवा बुरशी येणार आहे किंवा आळ्या वगैरे जे काय होणार आहेत तर त्यांचं संक्रमण त्या ठिकाणीच आपल्याला स्टॉप करून जो काही सडलेला कांदा किंवा नसलेला जो काही कांदा आहे तर त्याचं संक्रमण त्या ठिकाणी स्टॉप करून तो कांदा तिथल्या तिथेच आपल्याला वाळून गेलेला पाहायला मिळतो. आणि याचं संक्रमण जे काय आहे तर ते दुसऱ्या कांद्यापर्यंत झालेलं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही.
तुम्ही जर अशा पद्धतीने काळजी घेऊन जर कांदा साठवणूक केला तर तुमचा कांदा नक्कीच जास्त दिवस आपल्याला त्या ठिकाणी टिकलेला पाहायला मिळेल. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.